ती स्त्री अनुष्ठानाला बसली आणि अनुष्ठानाला बसून तिने यज्ञकुंड तयार केला आणि यज्ञकुंड तयार केल्यानंतर तिने यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करून मंत्र म्हणायला सुरुवात केली. कोणते आहेत मंत्र? ओम रुद्राय नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम अंजनी सुताय नमः. आणि ती स्त्री यज्ञामध्ये आहुती देते. कशाची आहुती? स्वतःच्या मांसाच्या आणि रक्ताची आहुती देते. एवढा कठोर यज्ञ कशाचा सुरू आहे? कोण आहे ही स्त्री? आणि यज्ञामध्ये स्वतःचं रक्त आणि मांस का अर्पण करते यज्ञकुंडामध्ये? कशासाठी? कशासाठी? काय कारण आहे? जाणून घेऊया ही संपूर्ण कथा. नवनाथ भक्तिसाराचा 3रा अध्याय. रामकृष्ण हरी. नवनाथ भक्तिसाराचा 3रा अध्याय. 2ऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीच्या जे अंतकरणाच्या जे पीडा होत्या, अंतकरणामध्ये तिचं जे अंतकरण पुत्रासाठी जे द्रवित होत होतं, ते दुःख जाणून तिचं दुःख दूर करावं, या मोहातून तिला या दुःखातून सुटका करावी, तिला मंत्र विभूती दिली होती. परंतु सरस्वतीची कथा कशी आहे ऐका. ग्रंथकर्त्यांनी अनेक उपमा, ती अभागिनी स्त्री प्रत्यक्ष हरिनारायणाचा, कविनारायणाचा अवतार तिच्या दारामध्ये येऊन तिला मंत्र विभूती दिली होती. परंतु त्या अभागी स्त्रीच्या नशिबी पुत्र संतानच नव्हतं. काय करते? देवानी द्यायला परंतु आणि पदर नाही घ्यायला, ही म्हण प्रचलित आहे. त्याचप्रमाणे म्हणले ग्रंथकर्त्यांनी अनेक उपमा दिलेल्या आहेत. ग्रंथकर्ते उपमा देऊन काय सांगतात? एखादा वाटसरू वाटेने चाललेला आहे आणि वाटेमध्ये धनाचा हंडा भरून आहे, परंतु त्या हंड्याजवळ गेल्यावर त्यानं पहिला आंधळ कसं करत असेल, डोळे झाकून कसं चलत असेल म्हणून डोळे झाकून चलावं आणि ते धनाचा जो घडा आहे तो मागे जावा. अशा प्रमाणे म्हणले प्रत्यक्षात कामधेनू तिच्या घरी चालून आली होती, परंतु तिनं हकालून दिली. एखाद्याला म्हणले वाट सुरू आहे, उन्हामध्ये उन्हातानामध्ये त्याचे पाय पोळत आहेत, पायामध्ये वाहन नाही आणि तो मार्गाने चालत असताना त्या वाटसरूला कल्पवृक्ष भेटावा. ज्या वृक्षाच्या छायेखाली बसला असताना माणसाच्या मनामध्ये जे काही कल्पना येतात, जे काही इच्छा आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्या कल्पतरूच्या वृक्षाखाली हे वाटसरू बसाव आणि इच्छा काय करावं? या ठिकाणी भूत आलं तर, मला खाऊन घेतलं तर, अहो अशा इच्छा केल्यानं कल्पतरू ते खऱ्याच होणार आणि स्वतःचा जीव गमवावा. त्याप्रमाणे म्हणले या स्त्रीच्या घरी प्रत्यक्षात कविनारायणाचा अवतार येऊन मंत्र विभूती दिली होती. प्रत्यक्षात हरीचा अवतार येणार होता, परंतु इतर त्या बायाचं ऐकली की म्हणले शेजारणीच म्हणणं ऐकली की मला या योग्याने विभूती दिली आहे, मी काय करू? आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ती विभूती उकिरड्यामध्ये फेकून दिली. ही कथा आहे. भगवंतानी तिला पुत्र दिला होता, परंतु तो तिला घेता आला नाही. नशिबाची, प्रारब्धाची दशा वेगळी आहे असं म्हणले. सरस्वतीनं ती मंत्र अभिमंत्रुत, सूर्यनारायणांनी अभिमंत्रून दिलेली जी विभूती होती, ती विभूती पाठीमागच्या उकिरड्यामध्ये फेकून दिली. ती विभूती उकिरड्यामध्ये, उकंड्यामध्ये फेकल्याबरोबर लगेच हरिनारायणाने त्या विभूतीमध्ये संचार केला आणि त्या विभूतीमध्ये संचार केल्याबरोबर हरिनारायण त्या ठिकाणी उकिरड्यामध्ये संचार करू लागला. पुढे कथा कशी वर्तती? काही दिवस गेले. मच्छिंद्रनाथ सरस्वतीला ती विभूती देऊन पुढे पूर्व देशाकडे मच्छिंद्रनाथ निघाले. आता मच्छिंद्रनाथ तीर्थभ्रमण करत आहेत. आता संत काय करतात? पृथ्वीवरती परिभ्रमण करत असताना जे पृथ्वी तलावर जे तीर्थ आहेत, तीर्थयात्रा करत असताना सगळ्या तीर्थाला भेटी देतात, त्या ठिकाणी तीर्थाचं दर्शन करतात आणि आपला जो नित्यक्रम आहे ते नित्यक्रम चालवतात. मच्छिंद्रनाथ पूर्व दिशेकडे समुद्राकडे, पूर्व समुद्राकडे निघाले आणि पूर्व समुद्राकडे निघाल्यानंतर जगन्नाथाचं दर्शन मच्छिंद्रनाथांनी केलं. जगन्नाथाचं दर्शन झाल्यानंतर मनाला समाधान वाटलं नाथांच्या आणि जगन्नाथाचं दर्शन घेऊन नाथ
रामेश्वराकडे दर्शन घ्यावं या हेतूने रामेश्वर मध्ये आले. रामेश्वर मध्ये आल्यानंतर नदीच्या तीरावरती स्नान केलं आणि स्नान करून परतत असताना पाऊस चालू होता. पावसाची धार म्हणजे चालू होतं आणि पाऊस चालू असताना मच्छिंद्रनाथांना दिसलं की एके ठिकाणी म्हणले पर्वत आहे, पर्वताच्या कडेला एक वयोवृद्ध असा वानर आहे म्हणले माकड आणि स्वतःसाठी एक आश्रय तयार करत आहे. म्हणजे स्वतःसाठी एक आश्रय तयार करत आहे. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि हसले. काय करत असेल म्हणले माकड ही, वरून पाऊस चालू आहे ना, आता ह्याला निवारा कुठं कसं तयार करणार आहे की काय नाही की म्हणले विचार केले. आणि मच्छिंद्रनाथ वानराला म्हणतात कसं, ते मारुतीराय आहेत बरं का. वयोवृद्ध ते जे वानर आहे ते मारुतीरायाचा प्रत्यक्षात अवतार आहे. मारुतीरायाला माहित आहे की हे मच्छिंद्रनाथ आहेत, परंतु मच्छिंद्रनाथाला माहित नाही की हे मारुतीराय आहेत. एका गुरु आणि शिष्यामध्ये युद्ध का होतं कथा आहे. आता मी गुरु शिष्याचं नातं का लावत आहे ते पुढे लक्षात येईल. मच्छिंद्रनाथांनी म्हणाले, ए माकडा म्हणले काय करलेलंयस. अरे म्हणले वरून पाऊस सुरू आहे म्हणले मुसळधार, आणि ह्या पावसामध्ये तुझा निवारा तयार होणार आहे. ते दगड उचलून इकडचे तिकडे टाकलास, गुफा तयार केल्यासारखं करलास. अरे म्हणले एखाद्याला तहान लागावी आणि तहान लागल्यावर विहीर जर खंदायला गेलं तर पाणी भेटणार आहे का म्हणले. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस निघून गेले, पाऊस निघून गेला आणि झोपेतून उठलेला शेतकरी पेरणी करायला निघालाय, चालेल का म्हणले. नाही चालणार. त्याच्याप्रमाणे ही तुझं जी वागणं जी दिसताय का नाही म्हणले, हे मूर्खपणाचं लक्षण. आणि तुझ्या या वागण्यावरून तर मला वाटत नाही तू शहाणा असशील म्हणून. काय मूर्खपणाचं वागणं आहे म्हणले. मच्छिंद्रनाथ असं बोलल्यानंतर त्या वानर रूपी हनुमंतरायांनी नाथाला प्रश्न केला. बर बर म्हणले असं आहे का, बर तू कोण आहेस म्हणले बा एवढा शहाणा गडी, मला सांगणारा, कुठून आलायस, काय आहे तुझं नाव. हनुमंतरायांनी सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात, मी मच्छिंद्रनाथ आहे, जती आहे. हनुमंतराय हसले, म्हणले स्वतःला नाथ म्हणून घ्यायलायस आणि स्वतःला जती म्हणवतोस, कोण दिल्या म्हणले तुला उपाध्या. स्वतःला नाथ म्हणायच्या, स्वतःला जती म्हणायच्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणले, माझ्या माहितीप्रमाणे एकटा हनुमंतराय एकटा जती आहे. असं लय येतेत म्हणले, स्वतःला नाथ जती महंत संत म्हणणारे लय बघितलेत म्हणले असे. हनुमंतराय बोलल्यावर मग हनुमंतराय सांगतात की म्हणले तू स्वतःला जती घेऊन जे म्हणवतोस, स्वतःला ही जी उपाधी देतोस, म्हणले माझ्याकडे एके वेळी हनुमंतरायाची माझी भेट झाली होती आणि त्यावेळेस हनुमंतरायाने मला काही शक्ती दिल्यात म्हणले, आणि त्या शक्ती पुढे जर तुझा टिकाव लागला आणि तुझा जर निभाव लागला तर ही पदवी घेऊन मिरव म्हणले, नाहीतर ती तुझा किताब माझ्याकडून देन हो चालता हो म्हणले. मटा आलाय म्हणले जतीन संतन महंत म्हणणारा. मच्छिंद्रनाथाला राग आला आणि त्या वानेराचं जे आव्हान होतं मच्छिंद्रनाथांनी स्वीकारलं. अरे म्हणले तुझ्याकडं शक्ती आहेत आणि त्या शक्ती पुढे माझा निभाव लागला तर ही उपाधी ही पदवी मी घेऊन मिरू असं म्हणत असशील, ठीक आहे म्हणले तुझं आव्हान मी स्वीकार करतो. म्हणले माझा प्राणनाथ आहे, माझा जे गुरु आहे सगळ्या या जगाचा चालविता, माझा सर्वेश्वर गुरु आहे. एकांत ठिकाणी रामचंद्र प्रभू विश्राम करीत होते आणि हनुमंतरायांनी त्यांच्यावर मोठे दगड फेकले, पर्वता एवढे दगड फेकले. तर निद्रा अवस्थेमध्ये विश्राम अवस्थेमध्ये विश्राम करत असताना सुद्धा माझ्या रामचंद्र प्रभूंनी बाणांनी त्या दगडाचं वरच्यावर निवारण केलं. ही माझ्या गुरुनाथाची ताकद आहे. आणि काय सांगलायस म्हणले तू.
हनुमंतरायांनी तुला शक्ती दिल्या होत्या आणि त्या शक्ती पुढे माझा नाही. चल म्हणले, तुझं आव्हान मला स्वीकार आहे, तुझं प्रत्येक आव्हान मला स्वीकार आहे. आणि हे म्हणले युद्धाला होऊन जाऊ 2-2 हात म्हणले. हनुमंतरायाला दिलेलं आव्हान, मच्छिंद्रनाथांनी आव्हान दिल्याबरोबर हनुमंतरायाला राग आला आणि रुद्र लालबुंद झाला आणि हनुमंतरायाने उड्डाण घेऊन दुसऱ्या पर्वतावर गेले आणि भलं मोठं विक्राळ असं रूप धारण केलं. आणि विक्राळ रूप धारण करून हनुमंतरायांनी मोठे पर्वताकार दगड घेतले आणि पर्वताकार दगड मच्छिंद्रनाथाच्या अंगावर टाकले. मच्छिंद्रनाथांनी वातास्त्र प्रेरण केलं आणि वातास्त्र लगेच चपळाईनं प्रेरण केल्याबरोबर ते हनुमंतरायांनी जे 7 दगड फेकलेले होते ते दगड वरच्या वरीच खेळून राहिले आकाशामध्ये, जणू काही त्यांना वरच्या वरी कोणी बांधून ठेवलं असावं. हनुमंतरायाला आपली शक्ती कुठंतरी कमजोर पडते. हनुमंतरायाच्या लक्षात आल्याबरोबर हनुमंतरायांनी दुसरे पर्वत घेतले आणि दुसरा पर्वत घेऊन टाकणार इतक्यात लगेच मच्छिंद्रनाथांनी समुद्राचं थोडं पाणी घेतलं आणि पाणी घेऊन अभिमंत्रित करून हनुमंतरायाच्या अंगावर फेकल्याबरोबर हनुमंतराय जिथल्या तिथे खेळून राहिले. दुसरं जे वातास्त्र जे होतं आणि जे वात मंत्र जे अभिमंत्रित करून हनुमंतरायावर फेकलेला होता त्या मंत्राचा प्रभाव हनुमंतरायावर इतका झाला, हनुमंतरायाला क्षणभर सुद्धा इकडे इकडे हालायला पुरसूत भेटायला तयार. आणि हनुमंतराय अत्यंत क्षीण वाटू लागला हनुमंतरायाला आणि वरचा पर्वत उचलून खाली ठेवावं एवढं सुद्धा हनुमंतरायामध्ये अवसान राहिलं नाही, एवढी सुद्धा शक्ती मारुतीरायामध्ये राहिलेली नाही. आणि शक्ती क्षीण झाल्यानंतर हनुमंतरायाचा जीव कासावीस होऊ लागला आणि कासावीस झाल्यानंतर शरीराचं चलनवलन थांबलं आणि चलनवलन थांबल्यानंतर आपला पुत्र या विघ्नामध्ये आहे, आपला पुत्र या अवस्थेमध्ये आहे, जन्म मरणाच्या अवस्थेमध्ये. आपल्या पुत्राची ही अवस्था पाहून पवनदेव धावून आले आणि मच्छिंद्रनाथाला विनंती करून म्हणतात, नाथा काय चालू आहे हे युद्ध? म्हणले गुरु शिष्याचं युद्ध चालू आहे आणि शिष्यानी प्रयोग करावा आणि गुरुनं त्या मंत्रामध्ये अडकून राहावं. आता पाठीमाग जे गुरु आणि शिष्याचं जे नातं लावलेलं होतं ते नातं काय आहे ऐका. आता पुढे ज्यावेळेस पवनदेवानी मच्छिंद्रनाथाला विनंती केली आणि त्या मंत्रातून मुक्त करण्याची विनंती केल्यानंतर मच्छिंद्रनाथाने पवनदेवाला नमस्कार केला. नमस्कार करून जे वातास्त्र जे प्रेरण केलं होतं ते वातास्त्र खिचून घेतलं आणि दुसरं वातास्त्र प्रेरल्यानंतर ते जो पर्वत होता हनुमंतरायाच्या हातावर घेतलेला तो पर्वत खाली ठेवला. आता मारुतीराय, पवनदेव आणि मच्छिंद्रनाथ तिघेजण आहेत. आता हे गुरु शिष्याचं नातं लावलेलं जे आहे ते कसं आहे ऐका. दोघांनीही नाथांना प्रणाम केला. नाथांनी हनुमंतरायाला आणि मच्छिंद्रनाथाला, नाथांनी हनुमंतरायाला आणि पवनदेवाला नमस्कार केला आणि एक प्रश्न विचारला. हनुमंतरायाला माहित होतं हे मच्छिंद्रनाथ आहेत, मग तुम्ही म्हणसाल मग हे युद्ध कशासाठी केलं? आणि या युद्धामध्ये मच्छिंद्रनाथ हनुमंतरायावर एवढे भारी कसे काय पडले? ह्याच्यामध्ये दुमत मांडण्यासारखं कारण काहीच नाही. कारण ही कथा कशी आहे, मच्छिंद्रनाथांनी विचारलं, वानरदेव कोण आहात आपण? कृपा करून सांगावी. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं, मी मारुती आहे, अंजनीसूत, पवनसूत म्हणतात. माझं नाव हनुमंत आहे आणि हनुमंत नाव आहे.
हा शब्द मच्छिंद्रनाथांनी ऐकल्याबरोबर नाथांनी हनुमंतरायाला कडकडून मिठी मारली आणि मिठी मारून हनुमंतरायाला म्हणतात कसे, रुद्रा, हनुमंतराया, तुम्हाला माहित होतं मी मच्छिंद्रनाथ आहे, मला तुम्ही ओळखलं होतं, मग हा डाव कशासाठी, हे युद्ध कशासाठी मांडलं तुम्हाला माहित नाही का? आपली भेट झाली होती. आता हनुमंतराय मच्छिंद्रनाथाचे गुरु कसे काय लक्षात घ्या. ज्यावेळी मच्छिंद्रनाथ सगळे शस्त्र अस्त्र जारण मारण उच्चाटन वशीकरण सगळ्याच्या सगळ्या जी विद्या ग्रहण करत होते, ज्यावेळी अंबिकेने याग करून जे नागवृक्ष प्रगट झाला होता त्या ठिकाणी, त्यावेळेस त्या सरोवरातलं पाणी नागवृक्षाला सिंचन केल्यावर हनुमंतराय सुद्धा 52 वीरांमधले एक वीर प्रसन्न झाले होते आणि प्रसन्न होऊन मच्छिंद्रनाथाला आशीर्वाद दिला होता की तू जे शाबरी विद्येवर हे जे कवित्व करणार आहेस त्याला माझं सहाय्य असेल आणि मी तुला सहाय्य करतो. हनुमंतरायाने आशीर्वाद दिला होता. मग हनुमंतराय हे गुरु आहे मच्छिंद्रनाथाचे आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला होता. मग मच्छिंद्रनाथ म्हणतात, गुरुवर्या, तुम्हाला माहित असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक हा डाव माझ्यासोबत खेळलात का? कारण विचारल्यानंतर हनुमंतराय म्हणतात, मच्छिंद्रनाथा, तुम्हाला मी आशीर्वाद दिला होता, नागवृक्षावर बसून आशीर्वाद दिला होता आणि तुमच्या विद्येमध्ये सहाय्य करण्याचं सुद्धा सांगितलं होतं. परंतु म्हणले तुम्ही जी विद्या प्राप्त केलेली आहेत त्या विद्या त्यांचं सामर्थ्य किती आहे, त्यांचं सामर्थ्य तसंच टिकून आहे का हे पाहण्यासाठी हा युद्ध प्रसंग मी तुमच्यापाशी मांडला. दोघांचा संवाद झाला आणि दोघांचा संवाद झाल्यानंतर पवनदेवानी आणि हनुमंतरायांनी सांगितलं, काय होतंय म्हणले, संकटकाळी एकमेकाला सहाय्य करावंच लागतं आणि मच्छिंद्रनाथा, तुमच्यावर भयंकर प्रसंग येणार आहेत, मोठे मोठे संकट येणार आहेत. त्या संकटामध्ये तुम्ही निवारण कसं कराल, हे जी विद्या आहेत त्या विद्यामध्ये कुठपर्यंत पारंगत झाला आहात ह्यासाठी मांडलेला हे डाव होता. आणि हनुमंतरायांनी मच्छिंद्रनाथाला प्रणाम केला आणि म्हणले, नाथा, माझं लय मोठं तुम्हाला कार्य करायचं आहे बरं का, माझ्यावर मोठा कार्यसंभार पडलेला आहे आणि त्याच्यामधून मला केवळ आणि केवळ तुम्हीच मुक्त करणार आहे आणि हे कार्य आणि माझ्यावर जे आलेलं हे संकट आहे त्या संकटातून मला केवळ आणि केवळ तुम्हीच बाहेर काढणार आहात. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, गुरुवर्य, हनुमंतराया, काय संकट पडलेलं आहे तुमच्यावर? अहो म्हणले, ज्या हनुमंतरायाचं त्रैलोक्यामध्ये सामर्थ्य आहे, आदट दाटुका वीर, अहो या हनुमंतरायावर संकट पडलं. अहो ज्यांनी म्हणले रावणाला क्षणार्धात परास्त करून रावणाच्या दाढी मिशा जाळून त्याचं तोंड काळं केलं, त्या रावणाची सगळी लंका जाळली आणि म्हणले या त्रिभुवनामध्ये असं कुठलं संकट आहे? म्हणले असं कोणतं संकट आहे जे आमच्या हनुमंतरायावर आलं? हनुमंतराय कथा सांगतात. काय सांगावं म्हणले मच्छिंद्रनाथा, गोष्टच झाली अशी, गोष्टच घडली अशी. मी तर राम कार्यासाठी सदा तत्पर असतो. मच्छिंद्रनाथ ऐकत आहेत आणि हनुमंतराय कथा सांगत आहेत. आता आपण थोडं रामायणामध्ये वळूया. कथा आहे रामायणामधली. हनुमंतराय सांगत आहेत, मच्छिंद्रनाथ ऐकत आहेत, पवनदेव सुद्धा त्या ठिकाणी ऐकत आहेत. हनुमंतराय सांगू लागले, सीतामातेची शुद्धी झाली. सीता शोध घेतल्यानंतर मी रामचंद्र प्रभू जवळ आलो आणि रामचंद्र प्रभू जवळ आल्यानंतर
रामचंद्र प्रभूंचं रावणाचं घनघोर असं युद्ध झालं. रावणाचा वध केला. रावणाचा वध करून बिभीषणाला राज्यगादीवर बसवलं आणि बिभीषणाला राज्यगादीवर बसवून आम्ही सर्वजण 18 पद्म वानरगण, मी, रामचंद्र प्रभू, सीतामाता, सुग्रीव, नळ, नीळ, जांबवंत सगळेजण आम्ही वापस येऊ लागलो. वापस येत असताना एक कथा वर्तली. वनामध्ये सीतामाता एकांत ठिकाणी बसलेल्या होत्या. सीतामाता बसलेल्या आहेत आणि मी त्या एकांत ठिकाणी गेलो. मातेला प्रणाम केला. मातेला प्रणाम केल्यानंतर मातेने आशीर्वाद दिला. मातेने हनुमंतरायाला जवळ बसवून घेतले आणि जवळ बसवून घेऊन सीतामाता हनुमंतरायाला काय सांगतात, हे कपिश्रेष्ठा. हनुमंतरायाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हनुमंतरायाला सीतामाता सांगत आहेत, हे कपिश्रेष्ठा, त्रैलोक्यामध्ये तुझी कीर्ती आहे, परंतु म्हणले मला तुला काहीतरी द्यावंसं वाटतंय, तुझ्याकडून मला काहीतरी मागावंसं वाटतंय. आता मागण्याची आणि देण्याची ही जी उत्कंठ सीतामातेच्या मनामध्ये इच्छा आहे, ती इच्छा मारुतीरायाला सीतामाता बोलून दाखवत आहे. हनुमंतरायाने विचारलं, माता काय इच्छा आहे मला सांग, तुमच्या मनामध्ये काय, माझ्याकडून जर तुम्हाला काही हवा असेल, माझा प्राण तुमच्या चरणामध्ये अर्पित करतो, काय हवंय सांगा. सीतामातेने सांगितल्या, कप्पीवर्या, हे असं मी तुला सांगणार नाही, मला तुझ्याकडून वचन पाहिजे की मी जी गोष्ट तुला मागणार आहे, मला अभिवचन पाहिजे की तू ती गोष्ट पूर्ण करशील. सीतामाता बोलतात आणि बोलत असताना सांगतात, हनुमंतराया, तुमची परंपरा कुठल्या परंपरेमधले आहात तुम्ही, ऐका. कपोत पक्षाच्या मांसासाठी शिबिराजानं आपल्या स्वतःचं मांस अर्पण केलं, मांस दिलं आणि म्हणले, जी चिलया आहे, चिलयेनं आतिथीच्या इच्छा भोजनासाठी स्वतःच जे बाळ अर्पण केलं म्हणून, चिलया बाळ, श्रीयाळाची कथा सांगितली आणि त्या परंपरेमधले आपण आहात. सीतामातेची जी स्तुती आहे, हनुमंतराय ऐकून संतोषले आणि त्या परंपरेमधले आपण आहात बरं का. वचनासाठी मरण पत्करणारे परंतु वचनासाठी मागे नाही हटले, त्या परंपरेमधले आपण आहात. आणि तुमच्या परंपरेमध्ये वचनासाठी कोणी माघार घेतली नाही, वचनासाठी कधी नाही हा शब्द आलाच नाही. हनुमंतरायाला बघा, असं सीतामातेनं अगोदर वचन घेतलं आणि वचन घेऊन वचनामध्ये मातेनं हनुमंतरायाला अडकावून ठेवलं. हनुमंतराय विचारले, माता वचन देतो, तुम्हाला जे पाहिजे ते मी पूर्ण करतो, मी तुम्हाला अभिवचन देतो. अभिवचन दिल्यानंतर मातेनी हनुमंतरायाला आपल्या मनामध्ये जे भाव होता तो सांगितला. सीतामाता हनुमंतरायाला म्हणतात, कपिश्रेष्ठा, त्रिभुवनामध्ये तुझी तर ख्याती आहे, परंतु तू संसार करावा असं मला वाटतं. संसाराचं सुख घ्यावं, लेकरा बाळांचं सुख घ्यावं असं मला वाटतं. संसार हा शब्द ऐकल्याबरोबर हनुमंतराय घाबरले. जो जन्मापासून अजन्म ब्रह्मचारी आहे, संसार हा शब्द ऐकल्याबरोबर
आता अखंड ब्रह्मचार्याने संसार कसा करायचा, ही भावना हनुमंतरायांनी क्षणभरच विचार केली आणि घाबरले. हनुमंतराय मातेला वचन दिलेलं होतं. हनुमंतराय होकार देऊन त्या ठिकाणाहून निघून गेले आणि एकांत ठिकाणी वनामध्ये एका दगडावर बसले. हनुमंतरायाचं मन उदास झालेलं होतं, खिन्न वदन आणि उदास झालेलं मन रामचंद्र प्रभूंनी पाहिलं आणि जवळ येऊन हनुमंतरायाला रामचंद्र प्रभू म्हणतात, हनुमंता काय झालं, कुठली अशी चिंता आहे? माझ्या कपिला खाती, सगळ्या विघ्नांचं निवारण करणारा माझा कपिसूत असं ग्लानीत मान खाली घालून बसलेला. काय झाले हनुमंता, सांगा मला. हनुमंतराय सांगतात, प्रभू माझ्यावर खूप मोठं संकट ओढवलेलं आहे. मातेने माझ्याकडून अभिवचन घेतलेलं आहे. आणि अभिवचन कशाचं? सीता मातेने मला संसार करायला सांगितला. प्रभू तुम्हाला माहित आहे, ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळेस मी कधीही न निघणारी कासोटी घातलेली आहे. आणि अंजनी मातेलाही माहित आहे आणि प्रभू तुम्हालाही माहिती आहे, ती कासोटी कधीही न निघणारी. ती कासोटी असताना मी संसार भोग कसा घ्यावा, संसाराचं सुख मला कसं घेता येईल? आणि या वचनामध्ये बांधलो गेलो असल्यामुळं मी सीता मातेला वचन दिलेलं आहे. आणि सीता मातेने मला स्त्री राज्यामध्ये जाण्यासाठी सांगितलेलं आहे. रामचंद्र प्रभू हसतात आणि हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंतराया चिंता करण्याचं काही कारण नाही. शैल्य देशामध्ये जे स्त्री राज्य आहे त्या स्त्री राज्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्या ब्रह्मचर्याला धोका पोहोचणार नाही. ते ब्रह्मचर्य तसंच अखंड राहणार आहे. हनुमंतराय म्हणले, ते कसं काय? रामचंद्र प्रभू सांगतात, त्या ठिकाणी तुम्हाला स्त्रीभोग घेण्याचं गरज नाही. म्हणले, तुम्ही भुभुक्कार जर केला आणि तुमच्या भुभुक्काराच्या त्या ध्वनीने स्त्रियांचं काम परिपूर्ण होईल आणि त्या स्त्रिया गर्भिणी राहतील. हनुमंतरायाला वाटलं आपल्या ब्रह्मचर्याला काही धोका पोहोचणार नाही ना. हनुमंतरायाने ऐकून हनुमंतरायाला बरं वाटलं आणि आपलं ब्रह्मचर्य अखंड राहणार आहे हे पाहून आनंद वाटला. रामचंद्र प्रभूंची सीतामातेची आज्ञा घेऊन हनुमंतराय शैल्य देशामध्ये आले. आता दुसरी कथा आहे का, कथेमध्ये कथा. हनुमंतराय शैल्य देशामध्ये आले. ते स्त्री राज्य आहे. स्त्री राज्य म्हणाल तुम्ही कसं? सगळी सत्ताच स्त्रियांची सत्ता. चालक मालक सगळं शासन करतात स्त्रिया. अर्थमंत्री, राज्यमंत्री, सडक मंत्री, कुठले मंत्री पद असतील सगळं मंत्रिमंडळ स्त्रियांकडं. आणि त्या राज्यामध्ये हनुमंतराय आले. त्या राज्याची कोण होती राणी? मैनाकिनी. मैनाकिनीचं राज्य, मैनाकिनीच्या राज्यामध्ये सगळा शासन मैनाकिनीचं चालायचं. राजा बोलेन दळ हाले. स्त्रियांचं राज्य, सगळ्या स्त्रिया. मैनाकिनी रूपवान होती, सुंदर होती, देखणी होती. आणि त्या स्त्री राज्यामध्ये हनुमंतराय आले आणि रामचंद्र प्रभूंनी सांगितल्याबरोबर भुभुक्कार केला. भुभुक्कार केल्यानंतर तो भुभुक्कार स्त्रियांच्या कानी पडल्यानंतर स्त्रियांचा जो काम वासना आहे, काम तृप्त व्हायची, कामवासना तृप्त व्हायची. आणि त्या हनुमंतरायाच्या भुभुक्कारानं स्त्रिया गर्भिणी राहिल्या. असंच चालू होता नित्यक्रम. दिवसेंदिवस उलटत गेले. त्या राज्यामध्ये पुरुषाला प्रवेश नव्हता बरं का. पुरुषांचा प्रवेश वर्ज्य होता. आणि मग
ते राज्य चालवण्यासाठी तिथला जे म्हणजे जे तिथले जे लोक आहेत, तिथली लोकवस्ती वाढवण्यासाठी शैल्य देशामध्ये हनुमंतरायाला पाठवलं होतं. भुभुक्कारानं स्त्रिया गर्भिणी राहिल्या. खूप सगळं काही चांगलं चाललेलं होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. एके दिवशी काय घडलं कुणास ठाऊक. मैनाकिनी जी राणी होती, मैनाकिनी राणीच्या कानावर समाचार आला, 3 लोक आहेत, पृथ्वी, आकाश आणि पाताळ. मैनाकिनीच्या कानामध्ये वार्ता आली. एका स्त्रीदूताने येऊन सांगितली, महाराणी, म्हणले आपल्या राज्याची प्रथाच वेगळी आहे. राणीनं विचारलं, काय आहे? ती स्त्रीदूत सांगती आहे, मी 3 राज्य फिरून आले, पृथ्वी, आकाश, पाताळ, 3 लोकांमध्ये काम वासनेविषयी लोक आता कसं आहे म्हणले, देव, दानव, पशु, पक्षी, मनुष्य, नर नारी हे काय करतात म्हणले, कामभोग घेतात, एकमेकांच्या शरीराचा संग करतात आणि त्या आनंदामध्ये रममान होते. आणि सगळीकडे ही प्रथा चालते. परंतु आपल्या राज्यामध्ये ही प्रथा नाहीये. का नाही? आपल्यावरती अन्याय आहे. जे काम वासना जे आहे, कामाचं जे सुख आहे, शरीर जे सुख आहे, त्या सुखापासून आपल्याला वंचित ठेवलं जाते. हे षडयंत्र आहे. त्या दूतानं सांगितल्याबरोबर मैनाकिनीला राग आला. म्हणली, प्रथा आपल्या देशातली बरोबर नाही, ही प्रथा बदलली पाहिजे. आणि तिच्या कानावरती हा संचार आल्याबरोबर ती स्त्री मैनाकिनी अनुष्ठानास बसली. अनुष्ठानास बसवून आपल्यालाही हे सुख भेटलं पाहिजे, आपल्यालाही शरीर सुख भेटलं पाहिजे आणि शरीर भोग त्याच्यामध्ये जो आनंद आहे ते आनंद आपल्यालाही पाहिजेत. या वासनेनं मैनाकिनी अनुष्ठानास बसली. यज्ञकुंड तयार केला आणि यज्ञकुंडामध्ये आहुती देत ती मंत्र म्हणू लागली. ओम रुद्राय नमः, ओम अंजनी सुताय नमः, ओम हनुमते नमः. हनुमंतरायाच्या नामाचा मंत्र जप करत ती स्त्री त्या यज्ञामध्ये, यज्ञकुंडामध्ये स्वतःच्या रक्ताची आहुती देऊ लागली. स्वतःच्या शरीराच्या मांसाचे तुकडे काढायचे आणि यज्ञामध्ये यज्ञनारायणाला आहुती द्यायची. एवढा कठोर यज्ञ कशासाठी चालू होता? त्या देशातली ती परंपरा मोडण्यासाठी. हनुमंतराय सांगत आहेत कथा, मैनाकिनी माझ्या नावाच्या मंत्रासोबत स्वतःच्या मांसाच्या आहुत्या देऊ लागली. 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 12 वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या झालं. तिच्या शरीरातलं सगळं शरीरावरचं मांस संपून गेलं, क्रश झाली. आणि तिचा दृढ निश्चय पाहून मला प्रसन्न व्हावं लागलं. आणि प्रसन्न झाल्यावर मैनाकिनी मला म्हणाली, हे कपिश्रेष्ठा, म्हणले माझी इच्छा पूर्ती केल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. आणि हनुमंतरायांनी विचारलं. मी म्हणलो तिला, काय आहे इच्छा तुझी, मला सांग. आणि मैनावती म्हणते, मारुद्रया, तुमच्या भुभुक्कारामुळे या स्त्री राज्यातल्या स्त्रिया गर्भवती होतात. या दृष्टीने म्हणले आम्हा सर्व स्त्रियांचे प्राणेश्वर आहात. सर्वांना तुमच्यामुळे कामसुख प्राप्त होतो. परंतु माझ्या मनात प्रत्यक्ष तुमच्या सोबत मैथून करून कामशांतीचं जे सुख आहे, मला प्रत्यक्षात तुमच्या बरोबर शरीर भोग घ्यायचा आहे. आणि 3 लोकांमध्ये ही जी प्रथा आहे शरीर सुखाची, ती प्रथा या स्त्री राज्यामध्ये नाही आहे. मला प्रत्यक्षात तुमच्या सोबत कामवासना करायची आहे, कामक्रीडा करायची आहे आणि ती शांती मला घ्यायची आहे. हनुमंतराय दचकले आणि म्हणले,
आमच्या कर्माची गती एवढी का वाईट आहे? खऱ्या अर्थानं म्हणले आम्हाला गृहस्थ जो धर्म आहे, खऱ्या अर्थाने या गृहस्थ धर्माचं पालन करायचं आहे. हनुमंतरायांनी म्हटले, मैनाकिनी, माझ्या श्वासामुळं तुमची सगळ्यांची कामतृप्ती होते की नाही? होते. मग हे अट्टहास कशासाठी? हा कठोर तप कशासाठी? हनुमंतरायांनी सांगितलं, मैनाकिनी, ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी मी जी कासोटी परिधान केली होती ती कधीही न निघणारी आहे. मी अखंड ब्रह्मचारी आहे. आणि तू हा जो वेडा हट्ट सांगतेस का म्हणले, तो पुरवणं शक्य होणार नाही. अखंड ब्रह्मचारी असणारा मी तुझा हट्ट पुरू शकत नाही. परंतु आता तुला प्रत्यक्षात कामसुख घ्यायची इच्छा प्राप्त झाली आहे. मी तुला वरदान देतो की पुढे काही काळ गेल्यानंतर मी या स्त्री राज्यामध्ये, तुझ्या शैल्य देशामध्ये मच्छिंद्रनाथाला पाठवेन, असं मी तुला वचन देतो. आणि म्हणले, तू चिंता करण्याचं काही कारण नाही. ही कथा सांगत आहेत हनुमंतराय. कुणाला? मच्छिंद्रनाथाला. हनुमंतरायांनी वचन दिलं होतं. कुणाला? मैनाकिनीला. कधी? ज्यावेळेस हनुमंतराय शैल्य देशामध्ये स्त्री राज्यामध्ये गेले होते आणि मैनाकिनीनं कठोर यज्ञ करून हनुमंतरायाला प्रसन्न करून घेऊन हनुमंतरायाकडून वर मागितला होता. कशाचा? काम, जे प्रत्यक्ष गृहस्थ धर्म आहे. पती पत्नी एकमेकामध्ये शरीर सुख घेऊन रममान होऊन शांती सुखाचा जो भोग घेतात, त्या इच्छेसाठी हनुमंतरायांनी तिला वर दिला होता की तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी मच्छिंद्रनाथाला इथं पाठवून. मच्छिंद्रनाथ ऐकत आहेत आणि हनुमंतराय सांगत आहेत. मच्छिंद्रनाथांनी हनुमंतरायाचा हे वर ऐकला आणि अंगावर रोमांच दाटले आणि थरकाप उठला. हनुमंतराया, तुम्ही वचन दिले मैनाकिनीला आणि मला पाठवणार म्हणून, आणि हे शक्य आहे का? दोघांचा वार्तालाप सुरू आहे. मच्छिंद्रनाथ सांगतात, लक्ष देऊन ऐका. हनुमंतरायाला मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, हनुमंतराया, मी जती आहे, तुम्ही जसं जती आहात तसं मी जती आहे आणि मी सुद्धा ब्रह्मचारी आहे. परंतु म्हणले, हा जर मी तुमचा जो तुम्ही जे दिलेला तुम्ही दिलेले जे वचन आहे, मी जर पूर्ण केलो, माझी सगळं म्हणले आतापर्यंत ही जी सगळं ख्याती झालेली आहे सगळं धुळीत मिळून जाणार आहे. आणि मला माझा संप्रदाय काय म्हणतील म्हणले, कामशक्तीच्या दृष्टीनं म्हणले हा कर्मभ्रष्ट झाला, मच्छिंद्र कर्मभ्रष्ट झाला आणि स्त्रीच्या नादाला लागून वाया गेला, असं माझा संप्रदाय मला म्हणल. म्हणले किती पवित्र आहे माझा संप्रदाय, नाथ संप्रदाय, अलख निरंजन, आदेश आदेश आदेश, आदेशाचं प्रत्येक आदेशाचं पालन करणारा, गुरुनी दिलेला तो अंतिम आदेश हा पालन करणारा संप्रदाय. भगवान शंकरांनी, दत्तात्रेयांनी मला सांगितलंय की या संप्रदायाचा विस्तार करा, आणि तुम्ही मला ह्या प्रसंगामध्ये अडकवत आहात. हनुमंतराया, माझी दुष्कीर्ती मला करून घ्यायची नाही. आणि मग मच्छिंद्रनाथ सांगत आहेत हनुमंतरायाला, हनुमंतराया, हा जो तुम्ही विषय सांगताय का स्त्री राज्याचा, बाई स्त्री बाई हा विषयच बेकार आहे म्हणले. मुळातच बाईच्या नादाला लागून भले भले गेले. कोण कोण गेले मी तुम्हाला सांगतो म्हणले. जो इंद्र आहे, इंद्राला या स्त्रीच्या मोहापायी भग्न व्हावं लागलं. चंद्राला डाग लागला स्त्रीच्या मोहापायी. प्रजापती ब्रह्मदेव आहे का म्हणले, या
काम वासनेच्या नादानं म्हणले स्वतः सरस्वतीच्या पाठीमागे लागून म्हणले स्वतःला म्हणजे स्वतःलाच थोडक्यात म्हणले त्यांचं अस्तित्वच नष्ट करून घेतल्यासारखं घेतलं म्हणले या पृथ्वी तलावर. कुठं आहे म्हणले ब्रह्मदेवाचं मंदिर. म्हणले मी तर सांगत आहे म्हणले प्रत्यक्षात भगवान शंकर भिल्लिनीच्या नादाला लागून म्हणले भिल्लिनीवर लुब्ध होऊन अपकीर्ती झाली त्यांची सुद्धा. जाऊ द्या म्हणले हे एवढंच काय. अहो महान विश्वामित्र, ज्या विश्वामित्रानं तपश्चर्येच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण केली, विश्वामित्राचं कठोर तपश्चर्या सुरू होती. डोळे झाकलेले होते विश्वामित्राचे. तपश्चर्या सुरू होताना भगवन नामाचा जप सुरू होता आणि हजारो वर्षापासून चालत आलेले तपश्चर्या, त्या तपश्चर्यामध्ये भंग आणण्यासाठी अप्सरांना पाठवलं आणि हजारो वर्षाची तपश्चर्या सुरू होती. पायावरती पैंजनाचा आवाज आला आणि नृत्याचा आणि पैंजनाचा आवाज आल्यानंतर हजारो वर्ष चालत आलेली तपश्चर्या भग्न झाली. विश्वामित्रांनी डोळे उघडले आणि डोळे उघडून बघतात तर काय, सुंदर अप्सरा मोहिनी, साक्षात मोहिनी थांबलेली आहे. हजारो वर्षाचा तपश्चर्या होता हनुमंतराया. पैंजनाला ऐकून तपश्चर्यामध्ये विघ्न निर्माण झालं आणि स्त्री पाहिली. स्त्रीविषयी किती कसा आहे म्हणले हनुमंतराया. फक्त एक नजर पडली स्त्रीवर आणि सगळी तपश्चर्या भग्न होऊन गेली. म्हणजे बाई ही विषय एवढा बेकार आहे का हनुमंतराया. एक दृष्टी जर बघितली, एक नजर जर असं फिरवून बघितली, बेभान होऊन गेला हो गडी. त्या पुरुषाला सगळं विसराय लावून आपल्या पाठीमाग कितीही जरा तपी असला, जपी असला, योगी असला, संत मुनी कुणीही असू द्या, एक नजर एवढे सुंदर रूप सतयुगात, कलियुगात, द्वापार सगळ्या युगामध्ये स्त्रियांचे सुंदर सुंदर स्वरूप निर्माण केलेले आहेत. खरा जती कोण आहे, खरा ब्रह्मचारी कोण आहे. संसारामध्ये राहून सुद्धा ब्रह्मचर्य राहता येते. कसं संसारी असावे असूनही नसावे. आपली जी स्त्री आहे त्या स्त्रीशिवाय दुसऱ्या स्त्रीकडे दृष्टी नाही, भले ती कुणीही अप्सरा असेल. हे कथा काय ऐकायच्या. ही जी कथा आहेत, ही जी चरित्र लिहून ठेवलेली आहेत, ह्याच्यामध्ये ज्ञानच भांडार आहे असं का म्हणतात. ह्या कथेच्या स्वरूपामधून प्रत्यक्षात आपण जीवन जगत असताना जीवन जगायचं कसं हे बोध आपल्याला देऊन जातात. संसारी जे जीव आहेत त्यांनी काय करावं. आपली जी स्त्री आहे तीच, तिच्यावरच नजर, बाकी कुठली स्त्रीवर नजर नाहीच. ही कथा पुराणामध्ये सांगितलेली आहे. किती पवित्र आहे सनातन धर्म, किती पवित्र आहे भक्ती संप्रदाय. ऐका, स्त्रीकडे पाहण्याची नजर कशी असावी कथा सांगतो. ऐका, ज्यावेळी हनुमंतरायांनी वेगवेगळे आभूषण रामचंद्र प्रभूला दाखवत होते, ज्यावेळी रावणाने सीतामातेचं हरण केलं, त्यावेळेस सीतामातेंनी आपले अलंकार, प्रभू रामचंद्र किंवा सौमित्र आले त्यांना आपण गेलेला मार्ग सापडावा म्हणून अंगावरचे काही दागिने, काही आभूषण काढून फेकलेले होते. कानामधले कुंडल दाखवले कुणाला,
रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणाला. हनुमंतराय लक्ष्मणाला, सौमित्राला आभूषण दाखवतात. कानामधले जे दागिने होते, कानामधले झुमके म्हणा थोडक्यात दाखवले. त्याच्याकडे पाहिल्यावर लक्ष्मणाला, सौमित्राला ओळखू आला नाही. दुसरे दागिने आभूषण दाखवले, ओळखू आला नाही. आणि पायामधलं पैंजण हनुमंतरायाने दाखवलं. त्यावेळेस सौमित्रांनी ओळखलं की हे पैंजण माझ्या मातेच्या पायातलंच आहे. भाव लक्षात घ्या, सौमित्राचा आणि सीता मातेचा भाव कसा आहे. सूचक सांगतात की सीता मातेनी सौमित्राला बोलू नये ते बोलल्या. ज्यावेळेस मारीच्यानं मृगवेश धारण करून रामचंद्र प्रभूचा आवाज काढून मोठ्यानं हाक मारल्यानंतर लक्ष्मण जात नव्हते. त्यावेळेस सीतामातेने लक्ष्मणाला काही बोलली, काही सांगत असणारे. परंतु सीतामातेचा मनात असणारा आणि लक्ष्मणाच्या मनात असणारा भाव जाणून घ्या. सीतामातेच्या पायातलं जे पैंजण आहे, सौमित्राला ओळखलं की माझ्या मातेच्या पायातलं हे पैंजण आहे. लक्ष्मणाची, सौमित्राची नजर मातेच्या चेहऱ्याकडे कधीच गेली नाही. भाव बघा, सीतामाते, सौमित्राच्या मनातला सीतामातेविषयी असणारा भाव चेहऱ्याकडे कधीच पाहिलं नाही. ज्या वेळी सौमित्र सीतामातेला बोलत होते त्यावेळी पायाकडे बघून बोलायचे. ही दृष्टी होती, हा भाव होता. हे रामायण आहे, ह्याच्यामधून हे संस्कार शिकायचे. त्यासाठी ऐकायच्यात कथा, त्यासाठी ऐकायचे ग्रंथ. दुसरा भाव माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा. अहो, सत्य धर्म सनातन सांगतं काय, परस्त्री माते समान जान. हा एवढा पवित्र संप्रदाय आहे. छत्रपती शिवाजी राजांनी नजराण्यामध्ये आलेल्या स्त्रीला मातेचा दर्जा देऊन, शिवाजी राजांचे शब्द काय, हो म्हणजे एवढी सुंदर माझी जर माता असती तर मीही एवढाच गुणवान, एवढाच असा सुंदर आणि रूपवान जन्मलो असतो. एखाद्या स्त्रीकडे पाहून ही माझी आई असती तर. हा भाव माझ्या शिवाजी राजामध्ये, छत्रपतीमध्ये निर्माण होतो. हे घ्यायचे ग्रंथामधून, ह्या घ्यायचे कथा, हे ऐकायचे. त्यासाठी ऐकायचे कथा. हजारो वर्षापूर्वी घडलेल्या कथा आहेत, आपल्याला आज सुद्धा बोध देऊन जातात. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्यांचा पवित्र आहे, हेच घडलेलं आहे आणि हेच आमच्या संतांनी करून दाखवलेलं आहे. तुकाराम महाराजाकडे बाई गेली होती, महाराज मला तुमच्याकडं कामभोग पाहिजेत, ह्या भावनेकडून गेली होती. मला तुमच्याकडून प्रत्यक्षात कामसुख पाहिजे आहे. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, जाई व तो माते न करी सायास, आणि आम्ही विष्णुदास तैसे नोहे. आम्ही विष्णुदास तसे नाही आहोत माते. विष्णुदास म्हणजे कोण, अहो जेवढ्यांनी गळ्यामध्ये माळी घातल्या तेवढे विष्णुदास. आम्ही तसे नाही आहोत हे सांगितले. संताच आहे हो हे. त्यासाठी ऐकायचं ही कथा. स्वामी विवेकानंदाकडे एक स्त्री गेली आणि स्वामी विवेकानंदाला म्हणते, महाराज मला तुमच्या सोबत काम क्रीडा करण्याची इच्छा आहे, कामभोग घ्यायचे, काम वासना तुमच्याकडून मला प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. स्वामी विवेकानंदांनी विचारलं, का हो माते, तुम्हाला असं का वाटतं.
ती स्त्री स्वामी विवेकानंदांना सांगते, महाराज विवेकानंद, तुम्ही हुशार आहात, रूपवान आहात, गुणवान आहात, आणि तुमच्या सोबत मी जर कामभोग घेतला तर मलाही तुमच्यासारखा सुंदर पुत्र जन्माला येईल. विवेकानंदाचं उत्तर ऐका, आणि हा जो भाव आहे तो आजच्या युवा पिढीनं ऐका. विवेकानंदांनी सांगितलं, माझ्याकडून पुत्र होण्यापेक्षा मलाच तुमचा पुत्र समजाना, म्हणून हात जोडले. परस्त्रीकड बघण्याचा जर हा दृष्टिकोन जर झाला तर आता कलियुगातल्या घटनाबद्दल बोलूच नाही. जे मोठे मोठे जे हत्याकांड होतात त्याच्याबद्दल विषय बोलूच नाही. परस्त्री विषयी जर भाव निर्माण झाला, निर्भयासारखे प्रकरण घडणार नाहीत, श्रद्धासारखे प्रकरण घडणार नाही. त्यासाठी प्रत्येकांनी ग्रंथाचं आपल्या ज्ञान आपल्या पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. प्रत्येकाने, प्रत्येक मनुष्याने, जाती नाही, धर्म नाही, आणि सत्य सनातन आहे. सनातन धर्म कुठलाही धर्म काय शिकवतो? जगाला प्रेम देण्याचा धर्म शिकवतो. सत्य धर्माची भावना हा धर्म शिकवतो. ही एवढी कथा कशासाठी आहे की स्त्रीकडे पाहण्याची माणसाची दृष्टी कशासाठी आहे, कशी असावी, आणि पाहण्याचा भाव कसा असावा, त्यासाठी हे एवढं विवेचन सांगण्यात आलं. आपण कथेकडे वळूया. इकडं मच्छिंद्रनाथ सांगत आहेत हनुमंतरायाला, हनुमंता, बाईचा विषय लय वाईट आहे, तुम्ही मला या जाळ्यामध्ये अडकवूच नका, म्हणून मच्छिंद्रनाथ विनंती करत आहेत हनुमंतरायाला. हनुमंतरायांनी सांगितलं, नाथा, मी दिलेलं वचन आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. मी वचनामध्ये अडकलेला होतो, मी त्या वचनातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणले, तुम्हाला वाटत असेल म्हणले की मी हे असं हे जे व्याघ्रमुखात तुम्ही मला जे लोटला म्हणले, हे तुम्हाला वाटत असेल तर ह्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर मी काय देऊ म्हणले. हनुमंतराया, अहो म्हणले, आता मच्छिंद्रनाथ सांगले बरं का हनुमंतराया, 4 युग आहेत म्हणले, त्रेतायुग, द्वापार युग, कलयुग आणि सतयुग, 4 युग आहेत. आणि 4 युगाच्या कड्या आहेत म्हणले. किती? 396 कड्या आहेत. आणि 396 कड्यामधला हा आपला 99वा अवतार आहे म्हणले. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ही जन्म घ्यावाच लागतो. हा जो हे जे घटिका यंत्र जे आहे ते चालणारच आहे. आणि आपल्यासोबत म्हणले रावणाला सुद्धा अवतार घ्यावाच लागते आणि त्यालाही कर्म करावंच लागते. हे असे घटिका यंत्र चालत आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एवढं शंका करण्याचं काही कारण नाही. आणि याविषयी प्रत्यक्ष रामचंद्र प्रभूंनी मला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही काय करा, निसंकोच मी जे मैनाकिनीला वर दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही शैल्य देशामध्ये जावा आणि शैल्य देशामध्ये जाऊन तुम्ही स्त्री भोग घ्या, संसार सुख करा, हनुमंतराय मच्छिंद्रनाथाला सांगत आहेत. आणि मच्छिंद्रनाथा, ज्या वेळेस तुम्ही शैल्य देशामध्ये जाचाल आणि तुम्ही संसार करचाल, गृहस्थाश्रमामध्ये जाऊन संसार ज्यावेळेस करचाल त्यावेळेस तुम्हाला मीननाथ नावाचा पुत्र होईल. मच्छिंद्रनाथांनी ऐकलं आणि म्हणले, बाबा मीननाथ, हनुमंतराय म्हणतात, मीननाथ तुमच्या पोटी जन्माला येऊन कीर्तिध्वज फडकवणार आहे. निसंकोच मनाने मच्छिंद्रनाथांनी मान्य केलं. आता हे आलेलं संकट होतं, सारावंच लागणार होतं. आता शुक्राचार्य दैत्याचे गुरु होते आणि त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू होता बृहस्पती. परंतु त्यांचा जो कच नामक पुत्र होता त्यांना संजीवनी मंत्र देऊन त्यांनी सहकार्य केलंच होतं, देवकार्य साधलं होतं. आणि म्हणले, एवढंच काय,
हो म्हणले, आपल्या शत्रूचा भाऊ बिभीषण, त्यांच्यावर सुद्धा त्यांच्याही भक्तीला रामचंद्र प्रभू भाळलेच आणि त्यांनाही सुद्धा राज्यगादीवर बसवलं, त्यांनाही मुक्त केलंच की. तसं म्हणले मारुतीरायाचं कार्य आहे, आता आपण केलं पाहिजे. तपभ्रष्ट झालो तर झालो हे उद्देश समोर ठेवून मनावरून चिंतेचा जो भार होता भार काढला आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, हनुमंतराया मी आत्ताच जाणार नाही, माझं तीर्थभ्रमण राहिलेलं आहे, मला देवतांची दर्शनं करायची आहेत आणि ती दर्शनं करूनच मी जाणार आहे. हनुमंतरायांनी म्हणले, बरं ठीक आहे मच्छिंद्रनाथा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुम्हाला जसं योग्य आणि सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे. हनुमंतरायाला बरं वाटलं आणि हनुमंतराय त्या ठिकाणी अदृश्य झाले आणि मच्छिंद्रनाथही पुढे आपल्या कार्यास निघाले. दोघांची भेट झाली, सुंदर असा प्रसंग आहे. पदभ्रमण करीत असताना मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये हिंगळा देवीचं दर्शन करावं आणि हिंगळा देवीचं दर्शन करून, महाजागृत देवी आहे, अधिष्ठाता, आणि या देवीचं दर्शन करावं अशी इच्छा मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये प्रगट झाली. आणि तिला ज्वालामुखी सुद्धा म्हणतात बरं का, हिंगळा देवीला. मच्छिंद्रनाथ देवीस्थानाच्या दिशेनं जाऊ लागले. जसं जसं जवळ जाते म्हणजे वनामध्ये देवी म्हणजे अधिष्ठाता जी देवी आहे हिंगळा देवी, तिच्या द्वारावर, तिची जी द्वार आहेत, 8 भैरव होते महाभयंकर, आणि कोटी संख्येमध्ये चामुंडा होत्या, शंखिनी, डंखिनी, प्रचंडा आणि उग्र रूपाच्या देवता हिंगळा देवीच्या संरक्षणाला होत्या. कथा कशी आहे, मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनाला जात आहेत. प्रसंग आहे का, त्या ठिकाणच्या त्या डोंगराचं, त्या जंगलाचं वर्णन कसं आहे. एवढं भ्यासूर जंगल, भर दिवसा अंधार, भयान अशी शांतता. पक्षी जरी, उडणारे जे पक्षी होते, पक्षी सुद्धा, पक्ष्यांचा भ्यासूर पक्षी, चित्र विचित्र प्राणी त्या वनामधून संचार करणारे, महाभयंकर वनामधून जात असताना मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आणि त्या वनाचं वर्णन करत असताना धुंडीसूत मालुकवीने वर्णन केलेलं आहे की प्रत्यक्षात सूर्यदेवतानं सुद्धा संचार करण्यास म्हणले त्यांचा सुद्धा धैर्य होणार नाही. म्हणले सूर्याने आपल्या म्हणजे जी किरण आहेत ती किरण त्या जंगलामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करावं, त्यांना संकट वाटावं. म्हणले एखादा धैर्यवान आहे, मी कशालाच घाबरणार नाही, त्याचा सुद्धा त्या वनामध्ये जाताना धीर सुटावा. असं हे महान मोठं आणि विक्राळ वन आहे. मच्छिंद्रनाथ त्या वनामधून पदभ्रमण करीत आहेत आणि आपला 3रा अध्याय समाप्त झालेला आहे. माझ्या अल्पशा मतीला जेवढं काही सुचलं तेवढं माझ्या पद्धतीनं ही कथा, नवनाथ भक्तिसाराच्या 3ऱ्या अध्यायाची ही कथा तुम्हाला सांगितलेली आहे. माझ्याकडून एखादा जर शब्द बोलताच्या ओघीनं काही चुकला असेल, काही शब्द गेलं असेल, माझा शब्द मला वापस द्या आणि जेवढं काही या कथेमधून तुम्हाला चांगलं घेता येईल तेवढं तुमच्याकडे राहू द्या. नवनाथ भक्तिसाराच्या 3ऱ्या अध्यायाची ही जी फलश्रुती आहे, 3ऱ्या अध्यायाचं वाचन, पारायण, ध्यानन, श्रवण ऐकल्यानंतर सुद्धा शत्रूचा नाश होतो, मुष्टिविद्या प्राप्त होते. आणि या 3ऱ्या अध्यायाचं जर पारायण केलं तर घरामध्ये मारुतीचं वास्तव्य राहतं.
आणि नकारात्मक ऊर्जा ज्यांच्या घरामध्ये आहेत असं वाटतं त्यांनी नवनाथ ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. हे मी सांगितलेलं नाही, आमचा ग्रंथ सांगतो. आणि आमचे पुराण जे आहेत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण श्रुती भरपूर असं आमच्या ग्रंथांनी सगळ्या जगाला आधार दिलेला आहे बरं का. आपले ग्रंथ आपल्याला ज्ञान प्रदान करत असतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या ग्रंथामध्ये हे जे गुह्य ज्ञान लपलेलं आहे हे ज्ञान आपल्या बाळांना सांगावं, द्यावं, ऐकवावं. आपण सांगावं. जे गरोदर स्त्रिया आहेत त्यांनीही हे चरित्र ऐकावं, ह्या कथा ऐकावेत. होणाऱ्या बाळावर चांगले परिणाम होतात आणि चांगलं बाळ जन्माला येतं. सांगण्याचा उद्देश एवढाच की भक्ती संप्रदायामध्ये वेगवेगळ्या संप्रदायामध्ये आपापल्या पद्धतीनं भक्ती करा, सत्कार्य करा, सत्य धर्माचं पालन करा. एवढंच सांगून आपल्या अध्यायाला पूर्णविराम देतो. राम कृष्ण हरी. आदेश.